नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात संमिश्र भावना पाहायला मिळत आहे। मराठा समाजाच्या तीव्र संघर्षानंतर मराठा समाजास आरक्षण देण्यात आले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे मराठा समाजास स्वतंत्र 10% आरक्षण मिळणार आहे। पण मनोज जरांगे पाटील मात्र उपोषणावर ठाम आहेत। असं का? देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आरक्षणापेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले आरक्षण कसे वेगळे आहे? आरक्षण टिकेल किंवा नाही व हे आरक्षण टिकणार की नाही हा सांगणारा इंदिरा साहनी खटला नेमका काय, या प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावर आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजास आरक्षण देण्यात आले होते, परंतु ते आरक्षण कोर्टात टिकले नाही। फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 16% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयास मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले, मात्र मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षण कायम ठेवत शिक्षणामध्ये 12% तर नोकरीमध्ये 13% आरक्षणाचा निर्णय घेतला। या निर्णयास सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले। त्यावेळी सुप्रीम कोर्टाने 16% आरक्षण देता येणार नाही, आरक्षणाची मर्यादा 12 ते 13%च असली पाहिजे असं सांगितलं। त्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण सरकारने नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण आणि मुस्लिमांना 4% आरक्षण देण्याच्या शिफारसी स्वीकारल्या होत्या। 9 जुलै 2014 रोजी शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तयार करण्यात आला होता। मात्र 2014 मध्ये सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं होतं। कोर्टाने त्यावर सुनावणी करत हे आरक्षण रद्द केलं। त्यानंतर 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायमूर्ती गायकवाड यांची समिती स्थापन केली आणि या समितीने 3 शिफारशी केलेल्या राज्य सरकारने मंजूर केल्या होत्या। शिफारशीनुसार उच्च न्यायालयाने मराठा समाजाला 16% ऐवजी नोकऱ्यात 13% तर शिक्षणावर 12% आरक्षण दिले। मात्र वकील जयश्री पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली। त्यावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलं। शिंदे सरकारने दिलेल्या 10% आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट करायला सांगितली होती। ट्रिपल टेस्ट म्हणजे तरी काय? ट्रिपल टेस्ट म्हणजे एखाद्या समाजाला सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या मागास ठरविण्यासाठी सर्वेक्षण करणे होय। मराठा समाज हा मागास असल्याचं मागासवर्गीय आयोगाने सिद्ध करणं हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा होता। आयोगाने एका महिन्यात सर्वे करून मराठा समाजाला मागास ठरवलं आहे। ते सुप्रीम कोर्टात मान्य होईल की नाही हा पहिला प्रश्न आहे। दुसरा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आत्ताचा इम्पेरिकल डेटा मागितला होता। इम्पेरिकल डेटा म्हणजे काय? तर विशिष्ट समुदायाची विशिष्ट उद्देशाने गोळा केलेली अनुभवसिद्ध माहिती म्हणजे इम्पेरिकल डेटा होय। सरकार जे इम्पेरिकल डेटा देणार आहे तो सुप्रीम कोर्ट मान्य करतं का ते पण पाहिलं पाहिजे। 50% वर आरक्षण देता येत नाही, एक्सेप्शनल केस असेल तर फार 1-2% आरक्षण देता येतं, पण 12 ते 13% आरक्षण देता येत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही घटना समितीत 50% वर आरक्षण देता येत नाही असं म्हटलं होतं। तेच इंदिरा साहनी केसमध्येही सांगण्यात आलं। त्यामुळे मराठा समाज अपवादात्मक परिस्थितीत बसतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आरक्षणात फरक काय? या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर हे की दोन्ही आरक्षणात काहीच फरक नाही। फडणवीस यांनी 16% आरक्षण दिलं होतं, कोर्टाने ते नंतर 13% केलं, तेही पुढे सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही। त्याच धर्तीवर शिंदे सरकारने 10% आरक्षण दिलं आहे, फक्त आरक्षणाची टक्केवारी कमी झाली इतकंच। दरम्यान मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गातून देण्यात आलेले 10% आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडणारे आहे। त्यामुळे मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात कसे टिकणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। मराठा समाजाला आरक्षण द्यायचे तर ते 50%च्या आतच द्यावं लागेल। याचमुळे मनोज जरांगे हे ओबीसीतूनच आरक्षण द्या या मागणीवर ठाम आहेत व आता आरक्षण डिक्लेअर होऊनही ते उपोषणावर ठाम आहेत। जर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं तर महाराष्ट्रामध्ये ओबीसी व मराठा असा वाद पेटेल आणि 50%च्या वर आरक्षण दिलं तर ते आरक्षण कोर्टात टिकणार नाही। या दोन बाजूला इकडे अडतं तिकडे विहीर अशा परिस्थितीत सरकार अडकलं आहे। त्यातून तात्पुरता मार्ग काढण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचं आरक्षण दिलं अशी सध्या सगळीकडे कुजबूज आहे। आरक्षण म्हटलं की एका केस संदर्भात हमखास ऐकायला मिळतं, ती केस म्हणजे इंदिरा साहनी केस।
नेमकी इंदिरा साहनी केस आहे तरी काय ते पाहूया. नरसिंह रावच्या आधीच्या व्ही.पी. सिंग सरकारने पहिल्यांदाच ओबीसींना 27% आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर जनरल कॅटेगरीतील लोकही आम्हालाही आरक्षणाची आवश्यकता आहे असं नमूद करू लागले. यामुळे नरसिंहराव सरकारने जनरल कॅटेगरीतील गरिबांना 10% आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यामुळे एकूण आरक्षण 60% पोहोचले व या वाढत असलेल्या आरक्षणाला अनेक लोकांचा विरोध होता. त्यातूनच दिल्लीतील वकील इंदिरा साहनींनी या संदर्भात कोर्टात याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टात 1992 साली या केसचा निकाल एकूण 9 न्यायमूर्ती यांनी दिला. 6-3 अशा निकालात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं आरक्षणाचं एकूण प्रमाण 50% जाता कामा नये. अतिविशिष्ट परिस्थितींमध्येच ते 50% जाऊ शकतं. सामाजिक आणि शैक्षणिक आधारांवरच आरक्षण मिळू शकतं. केवळ गरीब म्हणून आरक्षण मिळू शकत नाही. त्यामुळे जनरल कॅटेगरीतल्या गरिबासाठीचं 10% आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं. या इंदिरा साहनी खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने असंही म्हटलं होतं की केंद्र किंवा राज्य सरकारनं आरक्षण 50%च्या वर नेलं तर ते कमी केलं जाईल. आता राहिला कळीचा मुद्दा हा की आरक्षण टिकेल की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीचा जुना निकाल बघावा लागेल, ज्यामध्ये कोर्टाने महत्त्वाचे 3 मुद्दे मांडले होते. त्यातील पहिला मुद्दा, मराठा समाजात शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास ठरवलं जाऊ शकत नाही. दुसरा मुद्दा, मराठा आरक्षण लागू करताना 50%ची मर्यादा तोडता येत नाही. आणि तिसरा मुद्दा, राज्यांना कोणत्याही जातीस सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास आहोत हे ठरविण्याचा अधिकार नाही. राज्य फक्त केंद्र सरकारला शिफारस करू शकतं. यातून हे स्पष्ट होतं की आता महाराष्ट्रात जो सर्वे झाला आहे त्या सर्वेचे रिपोर्ट्स योग्य युक्तिवादासह राज्याने कोर्टाला पटवून देणे की मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास आहे तरच 50%च्या वर वेगळे 10% आरक्षण मराठा समाजास मिळू शकते, अन्यथा आरक्षण मिळणार नाही आणि परत मराठा समाजाला ओबीसीतूनच म्हणजे 50%तच आरक्षण द्यावे लागेल. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.